आता मित्रांनो आपण व्हिडिओ चालू करतो आणि ह्याच्यामध्ये आपण ऐकणार आहोत मित्रांनो पूर्ण रामायण कथा मित्रांनो. तर चला मित्रांनो चालू करू आपली कहाणी मित्रांनो. तर आज यूट्यूबवर आपलं सगळं स्वागत आहे. तर चला मित्रांनो क्षमा चाहतो मित्रांनो तुम्ही सगळ्यांची की थोडंफार आपलं चॅनलमध्ये थोडं जरा कमी चूक भूल करू काही जर राहिलं असतं मित्रांनो ह्या स्टोरीमध्ये काही आपली तर पण मी सांगायचं थोडं होईल थोडं प्रयत्न करेन मित्रांनो. आणि चॅनलमध्ये थोडी कुठं कुठं माझी स्टोरी जर राहिली असतील मित्रांनो मी क्षमा मागतो की तुम्हाला होईल थोडं मी कट शॉर्ट सांगत आहे व्हिडिओ आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगला वाटावा असा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर चला आपण स्टार्ट करूया स्टोरी मित्रांनो. तर चला आपल्या कहाणीला लागू मित्रांनो. रामायण कथेच्या मित्रांनो. राम आणि सीता लक्ष्मण आणि दशरथ यांचे वडील असले मित्रांनो. आणि तर हे दशरथला काय तर एक मागणी मांडल्याचं म्हणते तू माझी मागणी पूर्ण कर तू मला म्हणलास म्हणते माग मध्ये काय म्हणते तर म्हणते तुझ्या रामाला तू वनवासाला धाडमध्ये 14 वर्षासाठी आणि माझ्या मुलाला तू राजाच्या पदावर बसू म्हणते. मग त्यानं हे म्हणते काय काय म्हटलंच म्हणते आणि मला तुझ्यापासून हे म्हणजे काही भावना नव्हती तू असं काय मागशील मला माहीत नाही माहिती. मग राम सीता दोघालाही वनवासाला धाडतात. लक्ष्मण मी बी येतो म्हणते मित्रांनो. मग ते वनवासाला 14 वर्ष जातात मित्रांनो. तेवढा त्याचा मग जे भाऊ असतो मित्रांनो म्हणजे सावत्र भाऊ जे असतो मित्रांनो. मग त्यांना आईला म्हणते आई तू का मांडलीस म्हणते मोठ्या भावाला तू 14 वर्षासाठी वनवासात धाडलीस आणि मला नको म्हणते पद म्हणते मी जो पण ते भाऊ येत नाही मी बी तिथं जाऊन राहत नाही म्हणते मित्रांनो. मग ना जाते तिथं रामाला म्हणते राम म्हणते तुम्ही माझे मोठे भाऊ तुमच्या त्या पदावर कोणी बसणार नाही म्हणते तुम्ही नाही म्हणते आज वडिलांची प्रतिज्ञा दिली मला 14 वर्ष पूर्ण करून यावंच लागेल म्हणते तो पण मी येणार नाही म्हणते भैया म्हणते ती जागा तुमच्यासाठीच आहे मी तो पण जागेवर बसणार नाही म्हणते तुमच्या कोण बसणार नाही मी तिथं बसत नाही म्हणते मी माझं कुठं दुसरीकडे राहील पण तू राजो कारभार मी मग तेवढं म्हणून पुढे जाते मित्रांनो. ते जातो निघून ऑफिस. मग राम लक्ष्मण सीता जाते म्हणते 14 वर्ष वनवासासाठी मित्रांनो. तो पुढे जसं वनवासासाठी जाते मित्रांनो पुढे जसं जाते तसं हे होते मित्रांनो. पुढे जसं जाते तसं शूर्पणखा येते मित्रांनो पुढे. तर म्हणते मी मग तिला शूर्पणखाला गर्व असतो होता मित्रांनो. तर लक्ष्मणला असं कसं म्हणते मग लक्ष्मण रागाच्या भरात मग तिच्या नाक कापते मित्रांनो. जा म्हणते तू कोण आहेस काय करायचं कर जा म्हणते तुला माहीत नाही मी कोण आहे म्हणते मी रावणाची बहीण आहे म्हणते आणि तू जिथं आला असते तर आमचंच आहे म्हणते सगळं राजित जा म्हणते जात निघून. तर मग भयापा जाते नाक कापला असं रावणापाशी मित्रांनो. म्हणते असं म्हणते अशाचे दोन तीन तुच्छ एक माणसाला त्याने मला अशाच प्रकारे त्याने हे केलं म्हणते आणि त्याच्यातूनच मला मग कोण म्हणते माझ्या बहिणीला असं करणारा म्हणतो मग आणि बघू म्हणते काय ते म्हणते आणि दोन माणसांनी एक बाई आहे म्हणते आणि असं मला केलं म्हणते त्याच्यातून एक माणूस आहे फार घमंडी आहे मला त्यांना कापलं म्हणते जात कोणा सांग मला असं मला म्हणतो उसकी ऐसी ज़रूरत जो मेरे बहन को अशी बात कर सके मैं नहीं छोडूंगा म्हणते. मग ते तेवढं म्हणजे मित्रांनो मग पुन्हा जाते मग त्याच्या पुढचा भाग मित्रांनो. पुन्हा जसं जाते मित्रांनो राम सीता लक्ष्मण असं मित्रांनो. पुन्हा मग तिथं दुसरा एक हे असं मित्रांनो. पुन्हा मग ते दोघं भाऊ कुठं तर म्हणजे नाव थोडं म्हणजे नाव थोडं आपलं कसं असं मित्रांनो त्याच्यामध्ये दोघं भावाचं थोडं काहीतरी हे असते म्हणजे पुन्हा मग पुढे जात असं मित्रांनो. राम लक्ष्मण हे जात असत पुढे नंतर मग राम लक्ष्मण सीता मग पुन्हा असं पुढे जातात मित्रांनो. तसं दोन भाऊ असतो मित्रांनो त्यांचं म्हणजे एकमेक असं म्हणजे राज्यासाठी कसं असतं मित्रांनो म्हणतं एक दोघं बी वानर असतात मित्र भाऊ दोन्ही आणि त्याला म्हणतात तर राज्य कारभार समजायला मोठा भाऊ एक असतो बारका भाऊ असतो मित्र. मग एका राक्षसांग त्याची लढाई होत असते मित्रांनो. मग त्यानं म्हणतं छोट्याला तू बाहेर थांब म्हणते मध्ये एका राक्षसांगट युद्ध करतो म्हणते आणि युद्ध करतो म्हणते जर मी मारलो तर तू दरवाजा पुढे करून पळून जा म्हणते आणि ते युद्धामध्ये बाहेर. मग ह्याला काय वाटतं मित्रांनो मग दोघात लढाई होती मित्रांनो त्याच्या भावामध्ये त्याच्यामध्ये मित्रांनो. खूप किती दिवस महिना दोन मग किती लढाई चालू असते मित्रांनो. ह्याचा भाव असते थोडा भित्रा म्हणतात मित्रांनो जरा बारका. मग भित्रा असल्यामुळे ह्याला थोडी भीती असतेच मित्रांनो. आता मग लढाई होते मग खूप आवाज येते मध्ये मित्रांनो. ह्यानं भयभीतून काय करते मित्रांनो कुठं माझा भाऊच काय मेला की घेऊन मित्रांनो ह्यानं काय करतं दरवाजाला पळून जाते मित्रांनो. दरवाजाला पळून जातो आणि मग ह्याला वाटतं तर माझा भाऊ मेला तर काय करावं मग सगळे म्हणतात तूच कारभार सांभाळ मग तुझा भाऊ मेला आता आणि मग ह्यानं काय करते मित्रांनो राहतं त्याच्या कारभार सांभाळतं करते. मग त्याला खूप त्याचा भाऊ म्हणते काय गं म्हणते दरवाजा वाजतो भाऊ त्या राक्षसाला मारून बाहेर येते मित्रांनो. बाहेर तर बघ दरवाजा लावला असता आणि मग त्यास कसं कुठे गेलं म्हणते दरवाजा लावलेलं सर म्हणते दरवाजा तोडतो बाहेर ते बघते तर कायचा भाऊ राजकीय
कारभार सांभाळायला धावलेलं. मग याच्या भावाला ना मग मारत असतो मित्रांनो. म्हणते तू माझा कारभार सांभाळण्यासाठी माझा धोका केलास का, दरवाजा लावून असतो म्हणते, कपट केलास का, तुला मारतो म्हणते. नाही भैया मैं नहीं किया म्हणते, तुमको मार दे की म्हणून डर के मार के भाग के आहे म्हणते. माझं ऐकत नाही मित्रांनो, मारतो म्हणून मग पळत जातो मित्रांनो. भयभीतून एका गुफे जाऊन लपून बसतो म्हणते. सुग्रीव आणि बाली असते मित्रांनो, मित्रांनो सुग्रीव आणि बाली. मग सुग्रीव थोडा हे असते मित्रांनो आणि बाली जरा बलवान असते. मग सुग्रीव लपून बसते आणि बाली बलवान असते मित्रांनो. मग सुग्रीव म्हणते नाही म्हणते, मग ह्यानं म्हणते नाही म्हणते मी काही, मग लपून बसला असतं. मग ह्यानं जातं, मग सुग्रीव जातो, मग राम लक्ष्मणाच्या शिव जाते मित्रांनो. म्हणते मला असं माझ्या भावानं असं माझ्यावर अत्याचार केला म्हणते आणि मला अशाच प्रकारे माझा खोटा आरोप घातला म्हणते त्यांना, आणि मीच त्याला वेगळंच वाटतं मित्रांनो, आणि मी असाच्यामुळे मी तुमच्यापाशी आलो म्हणते शरण. आणि त्यांना राम म्हणतं मी त्याला पण त्याला घाबरू नकोस म्हणते, त्याला दंड नक्की देतो म्हणते त्याला म्हणते. आणि मग त्याला जाऊन दोघात लढाई होते मित्रांनो. त्याला बाण मारतो मित्रांनो बालीला. सुग्रीव बालीचं भांडण होतं बारक्या भावाचं मोठ्याचं. मग दोघांच्या भांडण्यामध्ये बालीला बाण मारते आणि त्याला मारून मृत्यूशर मरत असेल मित्रांनो. बाली म्हणते तुमचा असा कसा न्याय आहे म्हणते, तुम्ही मला लपून तुम्ही बाण सोडला म्हणते ह्याचा अर्थ हेच आहे म्हणते की तुला समजायला नाही म्हणते, ते भाऊ एवढं सांगला तुला पण तुझं न्याय तुला कळाला नाही म्हणते, तुझं चूक तुझी आहे म्हणते तू मुझे माफ करतो भैया म्हणते सुग्रीव, मग तुम्ही समज नाही पाया म्हणते, जेवतच असतो म्हणते मित्रांनो. मग त्याला मग तिथं ते संपते मित्रांनो. मग पुन्हा त्याचं जे दुसरा भाऊ असतो दोघं तिघं अजून पुढे जातं मित्रांनो लढाईमध्ये. तर मग जात असते थोडं, मग राम लक्ष्मण ते थांबतात मित्रांनो. पुन्हा राम लक्ष्मण सीता असत मग त्यांना म्हणते राम जाते बाहेर म्हणते मी जाऊन होतो, तू सीतेचं रक्षण कर म्हणते राम म्हणते. लक्ष्मण सीता बसल्यात मित्रांनो घरात कुळीतमध्ये. मग तेवढ्यामध्ये रावण येते मित्रांनो. रावण म्हणते रावणला कळत सीता तीच असताना ह्याचं अपहरण करायचं सीताला. मग रावण येताना मग ह्याला ह्याची कुटुंबीच असते भरपूर कुटुंबीच माणूस असतो हे फार. तर म्हणतं आता कोणत्याही हालतीमध्ये आपल्याला सीतेतून न्यायचं. तर मग ह्यानं प्लॅनिंग करते मित्रांनो की आपल्याला सीतेला इथून कसं बी हरण करून घेऊन जायचं. तर मित्रांनो मग रामाचा आवाज काढते मित्रांनो खोटा, राम लक्ष्मण मुझे बचाव. मग ह्यानं असं करते, ह्यानं म्हणते सीता म्हणते तुम्हारे भैया का आवाज़ है, तुम जाओ जल्दी जाओ उनको बचाओ म्हणते. नहीं भैया म्हणते उनको कौन मार सकता म्हणते, वही दुनिया में सबसे सबका रखवाले उनको कौन मार सकता म्हणते. नहीं मुझे डर लग रहा, तुम जाओ जरूर जाओ म्हणते. भाभी है तुम सुनते हो क्या मैं जाऊँ म्हणते, क्या आप डर रहे हो क्या म्हणते. नहीं म्हणते भैया के लिए जान मी दूंगा म्हणते. लक्ष्मण रेखा मारते म्हणते तुम्ही मैं जाऊंगा जरूर पण ते लक्ष्मण रेखा तुम उन्हाळून जाऊ नका म्हणते. मग मित्रांनो मग बरं म्हणते ना. मग ह्यानं जातं निघून मित्रांनो. मग जातं निघून तर मग ह्यानं काय करते मित्रांनो, मग तेवढं तर रावण येते मित्रांनो सोंग घेऊन, भिक्षा देही म्हणते सीताला. मग ते भिक्षा देही म्हणते येते, ये लो भिक्षा म्हणते, दरवाजा में जाऊन घेऊन या म्हणते. नहीं मैं माते मैं दरवाजे के अंदर भिक्षा नहीं लेता, तुम दरवाजे इधर लेके पार करके आना पड़ेगा, जब भी मैं भिक्षा लूँगा नहीं तो मिळूंगा म्हणते. अच्छा म्हणते. मग भिक्षा द्यायला जाते म्हणते. रावण लगेच आपल्या स्वरूपात येतात आणि ते सीतेला घेऊन पळून जाते मित्रांनो, म्हणजे घेऊन जाते म्हणते. हां म्हणतं मैं राक्षस रूपात येतात, मैं तुम्ही नहीं छोडूंगा तुम्ही ले जाऊंगा म्हणते. छोड दो म्हणते. राम राम नाव देतं म्हणते. मग ते भयान बघता आवाज इकडे तिकडे. तर म्हणतं मग लक्ष्मण जाते रामपाशी म्हणतात तिकडे जाते. तर म्हणतंय भैया तुम्ही या का म्हणतं. हाँ मैं यहाँ तुम्हें सीता के लिए बैठा नहीं कहा था ना म्हणते. अब तो सीता ने तुम्हारी तरफ भेजा है म्हणते. और उधर राम राम आवाज येते म्हणतो. अरे कोई तो ले जा रहा है सीता को अपहरण करके म्हणते. जाते दोघं भाऊ. तर म्हणते सीता नहीं दिख रही म्हणते यहाँ, कोई तो अपहरण करके ले गया म्हणते यहाँ से म्हणते. मग दोघं नाराज होऊन दोघांचे निघतात मित्रांनो तिथून पुढे जातात मित्रांनो दोघं. मग रावण सीतेला उचलून घेऊन जात हरण करून जात असते मित्रांनो ह्याच्यावर, असं उंच ह्याच्यावर उडत जात असते मित्रांनो. तिथून पुन्हा एक पक्षी येते. अरे इथं शीतल झाली म्हणते. मग म्हणते असं उडत येते म्हणते. माते तुम ह्या का म्हणते, रावण मुझे ले जा रहा है मुझे बचाव म्हणते. ये तू क्या करेगा मुझे. मला असं हे मारते मित्रांनो पंखी, असं फटफट असते मित्रांनो. म्हणते तुम्ही कैसे पहचानेंगे म्हणते माते, मैं तुम्हें कैसे बोलूँगा उनको तुम आए थे म्हणते. ये लो म्हणते मेरी अंगठी उनको बता दो उन्हें पहचान जाएंगे म्हणते, यहाँ से मैं गई हूँ म्हणते.
अंगठी देते आणि तिथं मग तरफट बसते मित्रांनो. रावण त्याला घेऊन जातं तिकडं लंकेकडे मित्रांनो. मग तिथून ते पक्षी देणारा रस्त्यात भेटते. राम म्हणते क्यों क्या हुआ, ये तुम्हारी यहाँ से सीते को लेके रावण का लंकाधीश ने उसे ले गया, ये देखो उसकी अंगूठी तुम्हें बचाने के लिए म्हणते, ये तो सीते की ही म्हणते. सीते म्हणते बहुत बड़ा अपराध हो चुका म्हणते, अब मैं उसे छोड़ूंगा म्हणते, दंडनीय अपराध किया म्हणते, उसे क्षमा करने के लायक ही नहीं म्हणते उन्हें, उसको ज़रूर सजा मिली म्हणते. नंतर मग जाते पुढे पुढे जाते म्हणते. मग पुढे हनुमान वगैरे भेटत मित्रांनो. हनुमान वगैरे भेटत म्हणते हनुमान मैं आपका महाभक्त हूँ म्हणते, मैं आपके लिए मैं आपका ही भक्त हूँ, बहुत सालों से मैं आपकी भक्ति करता हूँ, मैं जानता हूँ हनुमान म्हणते तुम आपसे इस आपका जो भी म्हणते कुछ भी नहीं म्हणते, बहुत म्हणते मैं बहुत सा आपका ये भक्त हूँ म्हणते. मित्रांनो मग जय श्रीराम ते हनुमान पूजा मित्रांनो बोले म्हणते आप सीता हे तिचा तिकडे जाते मित्रांनो तिथे पुढे. मग तिथे गेल्याच्या नंतर पुन्हा मग हनुमानला म्हणतं तू जा म्हणतं आणि सीतेचं हे लावून शोध लावून ते जाऊन. मग पुढे जाते मित्रांनो. हनुमान जाते आणि हनुमान गेल्याच्या नंतर पुन्हा मग वाटिकेत जातो मित्रांनो. म्हणते रावणच्या लंकेमध्ये जाऊन हुडकून बघ म्हणते कुठं आहे का तिथं सीता म्हणते. हनुमान जातं आणि पुढे तिथं पाहते मित्रांनो. जाताना त्याला भूक लागते ते वाटिकेमध्ये आणि ती केळं वगैरे खाते म्हणतात, झाड तुटून फेकते असं तसं. मग सगळे रावणाचे सगळे शिपाई प्रश्न होतात म्हणते कोणतं वार राहिलं की केळं खावलं म्हणते आणि झाड तुटून फेकरा म्हणते, लई बलवान आहे म्हणते. तर हे तुच्छ वानर क्या कर रहे हो म्हणते, क्यों फेक रहे हो असे म्हणते, खाते आणि फेक झाड तुटून फेकते म्हणते. अरे बहुत ही दिख रहा म्हणते घमंडी म्हणते, इसे ले चलो म्हणते, पकडो म्हणते. मग ऐकत ना सगळ्याला कुठं गदे आहे मारते, सगळं हरवते मित्रांनो. मोठमोठी येते तसे आणि हारपत करते म्हणतात त्याला म्हणते. आणि अब क्या कर रहा हूँ किसको नहीं सुन रहा म्हणते तो. मग आपल्याला पुछणं मारते, कुठं गध्याला मारते, सगळं हरवतं, सगळं केळ खाऊन सगळं पार करते मित्रांनो. आणि मग तरी पण दुसरं एक मग शेवटचं कोणतं म्हणजे रावणाचा कोणता मुलगा कोणता येते मित्रांनो. मग आल्याच्यानंतर पुन्हा मग त्यांना मग तरी पण रावणाला सांगतेचा भोग करणं कोणतं असते मित्रांनो. त्याला म्हणते तू जे सांगितलं ज्याची बाईक कोणला असते स्वतः देवाचं रूप आहे म्हणते आणि तुला ठार माते म्हणते, तू देऊन टाक म्हणते सीतेला, नाही तर तुझं जग सगळं जे आहे सगळं संकाचा नाश होतोय, सगळं तू बर्बाद होशील म्हणते, तू सोडून टाक म्हणते सीताला. मुझे कौन मारेगा म्हणतं, मैं खुद ही लंकेश्वर हूँ म्हणते, मुझे दुनिया पूरी कांपती है, मेरे नाम से डरती म्हणते. देखो तुम अभी अंधे हो चुके हो म्हणते, तुमको कुछ समझ नहीं आ रहा म्हणते, खुद भगवान का दूसरा रूप है म्हणते राम, जो तुम उनसे लड़ना चाहते हो म्हणते. चले जाओ मत तुम यहाँ से, मेरे भाइयों के मेरे साथ ऐसे बात करते, चले जाओ मत यहाँ से. जाते मित्रांनो पण करणं त्याच्या मग रामाकडे निघून मित्रांनो. मग तिथं मंडोदरी असते म्हणते. मंडोदरी म्हणते तुम बहुत बड़ी गलती कर चुके म्हणते, एक पराई स्त्री को अपने घर में एक दूसरे की बीवी को तुम उठा के लिए, तुमने बहुत बड़ी गलती कर चुकी है. तुम्हें वो राम जो है वो भगवान का दूसरा रूप है, वो भी मार देगा, तुम छोड़ दो म्हणते उसे, तुम्हें अच्छा है फिर तुम्हारा नहीं म्हणते, हम राजा आहे म्हणते, एक बाजू ठान लिया तो ठान लिया म्हणते. मित्रांनो म्हणून आपल्या तिथं वाढून होते मित्रांनो. मग सीतेला म्हणते बघ म्हणते मी तर म्हणते तुम्हें ज़रूर दंड मिलेगा म्हणते, राम तुम्हें आके ज़रूर सजा देंगे म्हणते, तुम्हारा काल आने वाला है, तुम नहीं बच पाओगे म्हणते, तुम्हें ज़रूर सजा मिलेगी. हट म्हणते रावण को कौन सजा देने वाला है म्हणते, रावण हूँ मैं म्हणते, मैं ज़रूर नहीं छोड़ूंगा, जो होगा वो देखा जाएगा. जाते मित्रांनो ठीक तरह से इसी तरफ नजर रखो म्हणते, मैं नहीं भागने वाली म्हणते, मेरा राम आके खुद लेके जाएगा म्हणते, तुम देखो म्हणते. तर मित्रांनो मग बसतं तिथं मित्रांनो वाट बघता रामाची मित्रांनो. हनुमान येते मित्रांनो थोडं म्हणजे ते त्याला बंदी करून त्यानं स्वतःच हनुमान रावणासाठीच मुद्दाम आपल्या स्वतःलाच बांधून करून म्हणजे ते म्हणे पकडले हनुमान को म्हणते दुर्ल बांधून बिंदून करून लंकेसमोर आणतात मित्रांनो त्याला. आणि आणल्यानंतर त्यांना थांबते म्हणते, हे तुच्छ वानर, तेरी ये जरूरत तो हमारा वाटिके में ऐसा वैसा करता है वैसा करता है म्हणून त्याला रावण अहंकार म्हणते. हे घमंडी रावण म्हणते, तुमने जिसकी बीवी को लाया वो खुद भगवान है म्हणते, तो उनके तो पत्नी को तो यहाँ ला चुका है म्हणते, अहंकारी रावण तेरा विनाश नजदीक आ चुका है, तू म्हणते रावण हूँ म्हणते, रावण को कौन पराजित कर सकता है म्हणते, जरूर समझेगा म्हणते, तू मैं खुद
तुमको मार सकता था म्हणतो है ना म्हणते, मी तुला स्वतः मी मारून टाकलो असतो म्हणतो मी रावणाला प्रतिक्रिया केली, मी तुला मारणार नाही म्हणते, आता मी तुलाच दंडनीय अपराध मीच दिला असता म्हणते. तुच्छ रावण, तू इतना अहंकारी है क्या म्हणते, तू हमारे राज्य में आके हमें से ही बात करता है ऐसे, तू तेको म्हणते तुम्हारे ते सैनिकों में अकेला मार सकता हूँ म्हणते, इतने मैं बलवान हूँ, मैं बलशाली हूँ म्हणते, और मैं एक प्रतिज्ञाशाली हूँ म्हणते, मैं जो आत्मनिर्भर हूँ, मैं जो कि मैं आज्ञा लेके आया हूँ म्हणते हमारे राम की. क्या वो वनवासी राम जंगल में भटकते भटकते है, वो मुझे मारेगा? मैं रावण हूँ, रावण, लंकाधीश रावण हूँ मैं, हर देवलोक मुझसे डरते हैं, मैं हूँ रावण म्हणते, पूरी लोक के दुनिया कांपती है मेरे नाम से म्हणते, रावण म्हणते, तू मुझे डरा रहा है वानर, तू अहंकार में बहुत हनुमान म्हणते, तू अहंकार में बहुत तेको तुला कुछ समज मध्ये नाही गेलं म्हणते, तू अहंकार झालास म्हणतो, मध्ये अहंकार लपलेला आहे म्हणते, तू रावण, तुझी मोज जवळ म्हणते, तुला ओळख नाही म्हणते, तू एक रावण, तू एवढा अहंकार झालास, तुला एवढा घमंड आलेला आहे म्हणते, तुला स्वतः देव बी समोर तुला दिसत नाही गेलं, तुझी मोत आहे म्हणते त्यानं, आज बी तू सुधार, आता बी तू सीतेला सोड म्हणते, आज बी तू वाशील म्हणते, नाही तर तुला तुझी सजा तुला मी देखील मारू शकतो म्हणते, मी तुला प्रत्येक घेतला म्हणते, त्यांची मी तुला काही करणार नाही म्हणते, बघ म्हणते तुला अजून जर पुढे जर जगायचं असलं तर तू सोडून टाक म्हणते त्याला. तुच्छ वानर, तू हमसे ऐसी बात करता है, तू भली भांति तू हमको नहीं पहचानता है, तू म्हणते इस तुच्छ वानर की जो शिफ्टी में आग लगा दो म्हणते, आणि इसकी सजा जरूर दो म्हणते, ये वानर को म्हणते लगाओ म्हणते पूरी, इसको देखेंगे हम इसका भी तमाशा म्हणते रावण, हम देखेंगे म्हणते, क्या का तुम हमको सुना रहे म्हणते म्हणतो, मग काय करते मग त्याच्या शेपटीला जसं हे बांधते मित्रांनो, चिरगुड जोडं बांधते तेवढं शेपटी मोठी मोठी होतो, ती वानर अजय भी दिख रहा है म्हणते, और जिथे हम शेपटी जेवढं हमी बांधायला तेवढं शेपटी त्याची मोठंच उचलले म्हणते, हे अद्भुत आहे म्हणते, ये हसलं ना, देखो म्हणते तुम मुझे भी कुछ बाल नहीं उखाड़ पा रहे हो म्हणते, तुम राम को क्या मारोगे म्हणते, वो खुद ही भगवान का दूसरा रूप म्हणते, अजून मोठे ओढवून सुंदर बसते मित्रांनो, आणि मोठं होतं म्हणते, हे देखो म्हणते सगळ्या, मग तिच्या शेपटीला जाळ होते मित्रांनो, शेपटी जाळ होते पूर्ण त्या लंकेला, त्या शेपटीनेच पूर्ण शिपाला मारून सगळं लंकेला आग लावून तिथं निघून जाते मित्रांनो. तिथे म्हणते लंकाधीश म्हणते, देखो म्हणते एक साधा वानर आके तुम्हाला लंका जला के गया म्हणते, और तुम्हें चेतावनी भी देके गया म्हणते, तुम्हारे लंके में आके तुम कुछ भी नहीं कर सकते म्हणते उसका, तुम देखो म्हणते वो राम तो कैसा होगा म्हणते, नहीं डरता मैं ऐसे को म्हणते, मैं भली बाती जानता हूँ म्हणते, ऐसे से कैसे टकरावणार मैं किसको म्हणते, अजून घमंड जात नाही मित्रांनो. मग अजून पुढे मग जाते लंके, मग राम जाते त्या म्हणते, राम म्हणते सीताकडे जाते म्हणते माँ सीता माता, मैं आपका चरण स्पर्श करके माया म्हणते, मेरे को राम ने भेजा म्हणते, कुछ दिन में उन्होंने रागमन कूच करेंगे और रावण को पराजित करके तुम्हें यहाँ से लेके जाएंगे माता, मैं जाता हूँ माते म्हणते, तो ये लेके जाओ म्हणते, मैं सीता का अंगठी का चर्चा, सीता कशी मित्र ती अंगठी देते येत जाते मित्रांनो. मग तिथं रामपशी जाऊन तर सांगते म्हणते, सीता माताने अंगठी दी आहे, मग बघून डोळ्यात सीता राम पाणी आणते मित्रांनो, चलो म्हणते, मग लगेच जाते मित्रांनो, सगळे आक्रमण करायला रंगेकडं. मग जाते तर मग यांना त्यांचे एक एक त्याच्या जेवढं राम म्हणजे रावणाचे मुलं ते असतात मित्रांनो, सगळ्याला राम पराजित करते मित्रांनो, म्हणजे त्याच्यामध्ये लढाईमध्ये मारून टाकतो मित्रांनो, सगळं मुलं जाते सगळं. कुंभकर्णला उठते म्हणते, कुंभकर्णला बी सांगते म्हणते, त्याची एवढं मुलं मारते, शिपाई मारते राम सगळं मित्रांनो, मग त्याला ह्याच्यामध्ये लढाईमध्ये मित्रांनो. मग ह्याला म्हणते कुंभकर्ण म्हणते, उठी तर कुंभकर्ण उठतो म्हणते, लय मोठा कुंभकर्ण असतो. कुंभकर्णला म्हणते रावण म्हणते, कुंभकर्ण म्हणते तुला जे पराजित करायला म्हणते स्वतः देव आहे म्हणते ते, आणि तू त्याच्याशी लढाई करायला म्हणते ते, तू बघ म्हणते छान नाही म्हणते, आणि तू शोध देऊन टाकतो म्हणते, तुम भाई की प्रतिज्ञा मानोगे नहीं मानोगे म्हणते, मैं छोटा भाई हूँ तुम्हारा, मैं तुम्हारे बात तुम्हारा जान भी दे दूंगा म्हणते, मैं खुद भगवान से लड़ जाऊँगा, पण तुम्हारी बात मानूंगा, मैं बड़े भाई का आदर करता हूँ म्हणते मित्रांनो. तरी पण जाते देवाशी लढते मित्रांनो, आणि त्याने बी पराजित म्हणजे त्याला त्यांनी देखील ठार होते मित्रांनो, मारून टाकते त्याला. कुंभकर्ण बी मारला जातो मित्रांनो लढाईमध्ये. म्हणते कुंभकर्ण म्हणजे रावणाला म्हणते, त्यासाठी सगळे भाऊ मारले गेले म्हणते, तुझे सगळे रामानं तुमचे सगळे भाऊ मारले, सगळे त्याच्यामध्ये जितले म्हणते, सगळे राम जितला म्हणते, आणि तुझे सगळे भाऊ त्याने एकटं मारले म्हणते.
मग रावण म्हणते मग मी जातो म्हणते आता शेवटात सगळेला मारते मित्रांनो. मग जाते लंका आणि म्हणजे रामाचं आणि ह्याचं हे होतं युद्ध होतं मित्रांनो रामाचं आणि रावणाचं. राम बाण मारतं ह्याला मारतं. मग त्याच्यामधून लक्ष्मण थोडं घाल होते मित्रांनो त्याच्यामध्ये. मग त्याच्यामधून जाऊन हनुमान जे असते मित्रांनो जाऊन त्याचं एक पूर्ण पाठचूल आणतात. त्याच्यामधून ते कोणती बुटी असते मित्रांनो म्हणजे थोडं ध्यानानं मला ते त्याला देते संजीवनी बुटी मित्रांनो. त्याच्यातून त्यानं मुच्छी झालेलं चिवते मित्रांनो त्याला. म्हणजे त्याच्यानं संजीव बुटी नेऊन त्याला येतं आहे मग खुशीमध्ये येते मित्रांनो. मग पुन्हा ह्यानं म्हणते मग रावण मैं तुझे नहीं छोडूंगा म्हणते. तुम्हें इसी सज़ा ज़रूर मिलेगी म्हणते. मैं तुम्हें 2-3 बार समझा चुका हूँ अब तुम्हें दंडनीय अपराध ज़रूर मिलेगा म्हणते वनवासी तू मुझे क्या मारेगा म्हणते. मग ह्याला काय करते मित्रांनो मग ह्याच्या अभेले म्हणते मित्रांनो धरते मग मारते बाण सोडते तर मित्रांनो ह्याच्या इथं मुंडी लागते. मुंडी उडते अजून बसते मित्रांनो. मुंडी येते अजून बसते मित्रांनो. म्हणते किती आश्चर्याची गोष्ट आहे तेवढी मुंडीची रावणाची मी मुंडी उडता आणि त्याची मुंडी अजून जागेवर येऊन बसत आहे म्हणते. काय गोष्ट म्हणते. तर मग त्याचाच भाऊ असते कर्ण मित्रांनो. मग त्यानं कर्ण सांगते की ह्याचा जीव जे आहे म्हणते बोंबीत आहे म्हणते आणि ह्याला कुठे काय केलं तर काही होत नाही म्हणते. तुम्ही जेव्हा भूमीत मारता तेव्हा त्यानं मरणार म्हणते आणि तुम्ही बघा म्हणते करून ती म्हणते. हां म्हणते जरूर बघा म्हणते. मग ह्याचे मुलं रावणाचे सगळे मुलं जाते मित्रांनो. ह्यांना म्हणते की म्हणते रावण म्हणते मी राजा म्हणते मी हार आणि शरण जाणं माझ्या नसतं. एक तर मरून जावं वीर मरण म्हणते शरण होऊन मी मरणार म्हणते. सगळे भाऊ मेले मी बी वीर मरण मरणार म्हणते आणि मी लढता मरणार म्हणते. मी शरण होऊन कधी मरणार नाही म्हणते. शेवट पण लढतात मित्रांनो. मग भूमीत मारल्यानंतर खाली पडून कोसळून पडून मरते म्हणते. हे राम म्हणते. मरताना त्यातून तो राम निघते मित्रांनो. म्हणते त्याला म्हणते मैं मेरी मौत में तुम्हारे भगवान से हाती होना चाहिए त्यामुळे इसलिए मैं तुमसे लढाई की आहे म्हणते. पाठीमध्ये जमिनीचं काही कहाणी असते मित्रांनो ती. मग म्हणून मी देवाच्या हाताने मरू शकलो म्हणते आणि मी मग त्याच्यानंतर मरत होते मित्रांनो आणि सीतेला तिथून सुटका देते मित्रांनो. आणि तिथून आपली ही रावणाची लंका सगळं आणि रावण सगळं तिथं काही समाप्त होऊन जाते मित्रांनो. तर एवढीच आपली ही रामाची कथा होती मित्रांनो. तर ही आपली रामकथा कशी वाटली काय नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. बाय बाय मित्रांनो. आजचा व्हिडिओ एवढाच होता. कसा वाटला नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब तर नक्की व्हायला पाहिजे मित्रांनो. बाय बाय मित्रांनो.